बघूया। 7:57 ची ट्रेन आहे लेडीज स्पेशल। तर तिकडनं मीरा रोडला आम्हाला अजिबात चढून देत नाही। ह्या डाऊन येतात आणि डोर पॅक करतात। एकतर डोरवरतीच उभे राहतात, अजिबात आम्हाला वरती पुढे जाऊन देत नाही। आणि मी तिला बोलली की पुढे जा, तर ती मला बोलली की मी म्हटलं तिला हे भाईंदरची गर्दी खाली होते, मग मी जाते पुढे। तर ती मला बोलते की जा तू त्यांना सांग। म्हटलं तुला गरज आहे तर तू सांग। तर मला बोलते की माझ्या डोक्यात ती नोकीला काहीतरी घातला। मग मी कशी पशी आतमध्ये गेले आणि मला महिलांनी पण सावरली दुसऱ्या, आणि कशी पशी आतमध्ये जाऊन मी पण धरले ते केस, कारण आपण स्वतः दुसऱ्यांचा मार खायला नाही आलोय जन्माला। मग मी पण तिला केस धरून मारली आणि नंतर तिने माझी परत आणखीन केस धरले। मोबाईलने माझ्या डोक्यात इथे बघा इकडे सुजन वगैरे चढले, तर मला डोक्यात परत मोबाईलने मारला। आणि भैयानी होती खूप मराठी ह्याच्यावर शिव्या बिव्या देत होती, खूप असं घाणेरडा शब्द बोलत होती ती। म्हणून आपण किती सहन करणार। मग महिलांनी सगळ्यांनी तिला खाली उतरवली, मला पण उतरवली आणि आमची कारवाई झाली रेल्वे पोलिसांकडे। तर तिच्याकडे 5,000 रुपये घेतले। माझा कोणी घेतलं? पोलिसांनी माझा मंगळसूत्र तुटला म्हणून। तर ते मला 2,000 दिले आणि तिला त्यावेळी 3,000 रुपये ठेवले स्वतःकडे। कोणी ठेवले पैसे? पोलिसांनी। मीरा रोडला उतरते, माझा डेलीचाच आहे, पण हे भांडणांचा काळ असं नाही। आम्ही नेहमी मी पुढचा डबा पकडते, पण माझा बायचान्स काल तो पाठचा डबा पकडला गेला मला, कारण माझे पाय लागला होता त्याच्यामुळे मी पुढे जाऊ नाही शकले। त्याच्यामुळे तिने तो पाठचा डबा पकडला आणि हे असलं सर्व। आणि तिथे ट्रेनमध्ये एक मेन आहे की ते ग्रुप लय चाललेलं असतं। ग्रुपमध्ये मग दुसरा कोण अनोळखी केला ना का त्याला हे असं त्याच्यासोबत हे करतात। पुढची बातमी